हॅलो एव्हरीवन, तुम्ही आतापर्यंत मेथीची किती साऱ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या असेल. एकदा तुम्ही लसूणी मेथी ट्राय केली आहे का? नसेल केली तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थोडा वेगळ्या पद्धतीनं आपण लसूणी मेथी करणार आहे. त्यासाठी घेणार आहे आपण मस्तपैकी फ्रेश मेथी. हिवाळ्याची मेथी आहे. हिवाळ्यामध्ये मेथीला थोडासा कडसरपणा कमी असतो, म्हणजे कडवटपणा नसतोच हिवाळ्यामध्ये. बघा, फ्रेश मेथी घ्यायची आहे. त्याला आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मस्त कुजलेली मेथी आहे. 2 ते 3 पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला मेथी पूर्ण डट काढून घ्यायचा आहे. बघा, आणि लसूणी मेथीसाठी लागणारी सर्व तयारी आपण करून घेणार आहे. पहिलेच आपण 2 ते 3 स्टेपमध्ये भाजी करणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगदी सोपी आहे, वेगळी रेसिपी आहे. आता एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्या तेलमध्ये टाकणार आहे आपण भरपूर असे लसूण. अख्खेच लसूण टाकायचे आहे आपल्याला. बघा, अख्खे लसूण टाकायचं आहे, कारण आपल्या भाजीचं नावच लसूणी मेथी आहे. त्यामुळे आपण लसूणचं प्रमाण जास्त वापरणार आहे. छानपैकी याला मस्त फ्राय करायचे आहे. त्यामध्ये आपण जे धुतलेली मेथी आहे ती टाकून घ्यायची आहे. खुडलेली मेथी आहे, तुम्ही कट करूनही टाकू शकता, पण मी अशा पद्धतीचेच मेथीचा वापर करते. बघा, छानपैकी आता आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे. छान पॅनमध्ये आपल्याला मेथी शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं आपण मटर टाकणार आहे. मटर एकदम ऑप्शनल आहे, माझ्याकडे होते म्हणून मी टाकलेले आहे. बघा, तुम्ही स्किप पण करू शकता. मस्तपैकी आता याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे काय होते, मेथी लवकर नरम होते, हिरवीगार राहते आणि लवकर शिजल्या जाते. बघा, आणि त्यामध्ये जर का कुठला कडसरपणा असेल तर ते निघूनही जाते. हिवाळ्याचा ऍक्च्युअल मेथीमध्ये कडसरपणा कडवटपणा नसतो, पण तरीही आपण मीठ टाकून थोडीशी मेथी शिजवून घ्यायची आहे. ही आपली पहिली स्टेप होती. बघा, छान आपली मेथी झालेली आहे. आता मस्त त्यामधलं पाणी आपलं पूर्ण जिरपलं गेलं पाहिजे. बघा, हिरवीगार अशी मेथी आपली तयार झाली आहे. ही आपली पहिली स्टेप आहे. आता काय करायचं, झाकण ठेवून पॅन जरा बाजूला ठेवणार आहे. आता गॅसवर ठेवणार आहे आपण तवा. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण लसूणी मेथीसाठी लागणारं वाटण तयार करणार आहे. जरा वेगळ्या पद्धतीचं वाटण आहे. बघा, यावर तयार टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे डाळवा, म्हणजे भाजलेले चण्याचं असतं ना, ते टाकायचं आहे. फुटाण्याचं बघा, तर थोडंसं आपल्याला आलटून पालटून घ्यायचं आहे. तव्यावर गरम करून घ्यायचं आहे. शेंगदाणे डाळवा ऑलरेडी भाजलेला असतो, त्यामुळे मी जास्त भाजणार नाही. तुम्ही जर कच्चे शेंगदाणे टाकत असाल तर जरा चांगले भाजून घ्या त्याला. त्यावर टाकायचे आहे आपल्याला 1 चमचा तीळ. त्याला पण छान भाजून घ्यायचे आहे. बघा, मस्त खमंग भाजून घ्यायचे आहे. भाजल्यानंतर आपण हे शेंगदाणे, तीळ आणि डाळवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. थंड करायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी आणि मस्तपैकी मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. एक वाटण तयार करायचे आहे आपल्याला. एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे लसूणी मेथीसाठी. सगळ्यात वेगळी स्टेप आहे बघा आपली. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी म्हणजे ही लसूणी मेथी तुम्ही एकदा ट्राय केली ना, तुम्ही बोटं चाटत असाल, एवढी टेस्टी भाजी होते. बघा, आता पॅनमध्ये घ्यायचं आहे आपल्याला तेल. आता आपण मेन स्टेपवर आलेलो आहे. आपण लसूणी मेथी फोडणी घालणार आहे. तेल छान गरम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हिंग, जिरं, मोहरी टाकायची आहे. सुकी लाल मिरच टाकायची आहे. बघा, आता त्याला छानपैकी आपल्याला तडतडून द्यायचं आहे तेलामध्ये. त्यामध्ये आणखी आपण लसूण टाकणार आहे. तर खुडले लसूण टाकायचं आहे आपल्याला यामध्ये, कारण आपल्या भाजीचं नावच लसूणी मेथी आहे. त्यामध्ये आपण भरपूर लसूणाचा वापर करणार आहे. सोबतच त्यामध्ये टाकणार आहे आपण अर्धा कांदा टाकलेला आहे मी बारीक कट करून. छानपैकी याला शिजवून घ्यायचं आहे. छान लसूण कांदा शिजला गेला की आपण त्यामध्ये आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे. बघा, छान आपल्याला मस्त कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता आपण टाकणार आहे टोमॅटो. मस्त बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. त्याला आपण छान नरम होईसर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, छानपैकी टोमॅटो शिजला गेलेला आहे. त्यामध्ये टाकायचं आपल्याला हळद, तिखट, धनापूड टाकायचे आहे. मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ते तिखट मीठ शिजवण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. त्यामुळे काय होते, मसाले करमणार पण नाही आणि शिजला जाईल व्यवस्थित खमंग असे. बघा, छान आपले मसाले शिजला गेलेले आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण शेंगदाण्याची जे आपण पेस्ट केली होती ती टाकणार आहे. आता याला छान आपलं मस्त तेल सुटोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. एकदम वेगळी रेसिपी होती की नाही, एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूपच टेस्टी अशी मेथीची भाजी तयार होते. बघा, आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी. थोडंसं ग्रेव्ही पॅटर्नमध्ये करायचं आहे आपल्याला. आवश्यक तेवढं पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याला मस्तपैकी तेल सुटोस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे.
छान शिजल्या गेलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण जे मेथीने लसूण आपण मटर भाजून घेतले होते एका पॅनवर आपण ते टाकणार आहे आणि त्याला मस्त मिक्स करणार आहे. तर तयार आहे आपली लसूणी मेथी अगदी वेगळ्या स्टेपमध्ये. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. गरमागरम लसूणी मेथी आपल्याला सर्व करायची आहे. भाताबरोबर तर एक नंबर लागते, परोठ्याबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.